नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत कारल्यांची भाजी. तर इकडे मी 4 कारली घेतली आहेत. आता स्वच्छ धुवून कट करून घेते. हे बघा, इकडे धुवून घेतलेत आणि या पद्धतीने कट करून घेतले. एका कारल्याचे 2 भाग करून घेतलेत आणि इकडे कढईत पाणी पण गरम झालं आहे. आता आपण कारली पण टाकून घेऊ. इकडे कारले पण टाकून घेतलेत. अगदी थोडंसं मीठ पण टाकते, कडूपणा कमी होण्यासाठी. फक्त एक उकळी काढून घ्यायची, आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत. इकडे वाटण बनवून घेऊ आपण. टोमॅटो, अद्रक, कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या आहेत. व्यवस्थित बारीक करून घेते आता. हे बघा, इकडे बारीक करून घेतलं आहे मसाला. आता हा साईडला ठेवून घेऊ आपण. कारली पण झाली तापली, आता काढून घेऊ. इकडे कारली पण काढून घेतली आहे. आता सर्व बिया काढून घेऊ कारल्यातल्या. हे बघा, सर्व बिया काढून घेतल्या आहेत, बघू शकतात. आता आपण मसाला तयार करून घेऊ. हे साईडला ठेवून घेते. इकडे शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले आहे. आता साहित्य टाकून घेते. लाल मिरची पावडर, मसाला, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं तेल. आता सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. इकडे मसाला पूर्ण मिक्स करून घेतला आहे. थोडीशी वरतून कोथिंबीर पण टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून आता कारल्यांमध्ये भरून घेऊ आपण मसाला. व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा आहे पूर्ण मसाला. हे बघा, या पद्धतीने भरून घ्यायचे आता मसाला सर्व कारल्यांमध्ये. अजून एक भरून दाखवते. इकडे सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून झाला आहे. आता कढई पण ठेवून घेतली गरम होण्यासाठी. कढई व्यवस्थित गरम करून घेऊ. कढई गरम झाली आहे, तेल टाकून घेते. तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे. तेल पण गरम झालं आहे. मोहरी, जिरे, कढीपत्ता, जे आपण टोमॅटो कोथिंबीरचं वाटण बनवलं होतं ते पण टाकून घेऊ. आता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे सर्व मसाला आपल्याला. मसाला पण व्यवस्थित तळला गेला आहे. कारली पण टाकून घेऊ आता आपण. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ, अगदी थोडंसं मीठ टाकते. आपण आधी पण मिठाचा वापर केलेला आहे. झाकण ठेवून देते आता. इकडे आपण भाजी चेक करून बघू. ही बघा, 5 मिनिटं झाकण ठेवलं होतं आपण.
बघू शकतात. इकडे भाजी पण शिजली आपली. आता भांड्यात काढून घेते. इकडे भांड्यात काढून घेतली भाजी. बघू शकता किती छान झाली आहे. तुम्ही पण माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने अशी कारल्याची भाजी बनवून बघा. खूप छान होते. अजिबात कडू लागत नाही. तुम्ही पण नक्की या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी ट्राय करून बघा. तुम्ही बाकी सर्व पद्धती विसरून जाल, एवढी छान होते. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.